पक्षाविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे ही प्रत्येक राजकीय पक्षाचीच भूमिका असते। मात्र फलटण येथील शिवसेना मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानाशी माझा काहीही संबंध नाही, त्यांनी माझं नाव घेतलेलं नाही आणि मुळात माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य असेल असं मला वाटत नाही। अशा अत्यंत कडक आणि थेट शब्दात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्या विधानाचा समाचार घेतला। एवढ्यावरच न थांबता साताऱ्यामध्ये शिवसेनेचा एक गट विरोधकांना मदत करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। पाहुयात काय म्हणाले आमदार महेश शिंदे। पक्षाला मदत करणाऱ्या महायुतीच्या विरोधात कोण आहे? त्यांचा इशारा त्यांना आहे। त्यांचा इशारा उलट शिवसेनेतला असा एक गट आहे, शिवसेनेतला एक गट आहे जो विरोधी पक्ष म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसला बरोबर घेऊन काम करतायत, त्यांच्यासाठी तो इशारा आहे। शिवसेनेची भूमिका भाजपबरोबर जाण्याची आहे माहिती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते सरळ काल पण क्लिअर केलंय, सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे। परंतु आमच्यातलेच काही नेते असे करतात, त्यांना त्यांनी इशारा दिलाय, तुम्हाला नाही इशारा दिलेला। विधान परिषदेला आल्याची काय भूमिका असणार? सरळ महायुतीतच काम करणार आम्ही पूर्ण ताकदीनं 100% या ठिकाणी। आणि सगळ्यांनी ठरवलंय, तिन्ही नेत्यांनी सांगितलंय, खूप कडक भाषेत सांगितलंय, एकानंही चाकोरीच्या बाहेर काम करायचं नाहीये आणि निश्चित महायुती जो उमेदवार देईल तो या ठिकाणी निवडून येणार। फलटण येथे शिवसेना मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना इशारा दिला होता। यामध्ये त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल तर मी स्वतः आणि खासदार राहुल शेवाळे तिथे जाऊन ठाण मांडून बसणार आहे। स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही। पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे। पाहुयात काय म्हणाले मंत्री उदय सामंत। निंबाळकर साहेब, तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींचा आम्ही पक्षासाठी वापर करून घेतला पाहिजे, कारण या मतदारसंघामध्ये रेडीमेड पक्ष आमचा वाढलेला आम्हाला मिळालेला आहे। तुम्ही यायच्या अगोदर आमची संघटना काय होती हे देखील आम्हाला माहिती आहे। संघटना नव्हती अशातला भाग नाही, संघटना होती, पण तुमच्या येण्यानं, तुमच्या साहेबांवरच्या प्रेमामुळं आणि शिवसेनेत आल्यामुळं आज 100% भविष्यातला इथला आमदार हा शिवसेनेचा होईल अशा पद्धतीची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। आणि काही मतदारसंघामध्ये तर मी आणि राहुल शेवाळे मुद्दाम होऊन जाणार आहोत। काही लोक सांगतात पदाधिकारी करायचे नाहीत, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत, मी सांगेन तेच पदाधिकारी करायचे, मी सांगितलेले जर पदाधिकारी केले नाहीत तर असं होईल नाही तसं होईल, असे काही मतदारसंघ आजूबाजूमध्ये नक्की आहेत। पण पुढच्या आठवड्यात मी आणि राहुल शेवाळे साहेब मुद्दाम त्या मतदारसंघामध्ये जाणार आहोत। आणि कोण पदाधिकारी करायला देत नाही, कारण ते मुंबईचे आहेत आणि मी कोकणातला आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमेंड असेल तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी आणि राहुल शेवाळे साहेब भले ठाण मांडून बसू, पण सगळेच्या सगळे BLA करून दाखवू, किती मोठा आमच्यासमोर नेता असला तरी। त्याच्यामुळे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे। मी असं म्हणत नाही की समोरच्या पक्षाच्या लोकांबरोबर संबंध ठेवू नका, पण ते संबंध आपल्या शिवसेना पक्षाला बाधक ठरतील अशा पद्धतीचे संबंध असता कामा नयेत। मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही। साहेबांनी आम्हाला भरभरून दिलंय, तुम्हाला भरभरून दिलंय, विकासाला भरभरून दिलंय, आता शिंदे साहेबांना देण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळं BLA आपले 100% झाले पाहिजेत, शाखा प्रमुख आपले झाले पाहिजेत, गटप्रमुख आपले झाले पाहिजेत। अशा पद्धतीनं 30 दिवसात चंद्रावरची आपल्याला बांधणी करायची आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन